हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपल्या भूमिती पुस्तकामधलं फर्स्ट टॉपिक. फर्स्ट जे धडा आहे ते माहित आहे ना, समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी. पण एक सांगतो, आज आपण सिमिलॅरिटी बद्दल काहीच नाही डिस्कस करणार. तुम्ही सांगणार चॅप्टरचं नाव सिमिलॅरिटी आहे, समरूपता आहे आणि तेच नाही डिस्कस. हो, डिस्कशन नाही होणार कारण हे जे चॅप्टर आहे ते आपण दोन भागामध्ये बघणार आहोत. प्री सिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटी. म्हणजे सिमिलॅरिटी आपण नंतर बघणार आहोत, समरूप आपण नंतर डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा आहे प्री सिमिलॅरिटी. आता प्री सिमिलॅरिटी म्हणजे काय? सिमिलॅरिटीच्या अगोदर काय आहे, काय प्रॉपर्टीज आहेत, काय प्रमेय आहे जे आपल्याला शिकायचं आहे, जे आपल्याला डिस्कशन करायचं आहे, ते झाल्यानंतरच आपण समरूपतेकडे जाऊया. आता पहिल्यांदा आपण बघूया प्री सिमिलॅरिटी मध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत प्रॉपर्टीज आणि या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार चार प्रॉपर्टीज. आणि ते प्रॉपर्टीज कोणते, त्याचं हेडिंग देतो, ते आहे प्रॉपर्टीज ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. काय ते एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्यांचं रेशियो जे आहे त्यांचे प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके. आता चार प्रॉपर्टीज आहेत. चार प्रॉपर्टीज मधलं पहिले दोन प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगणार आणि नंतरचे जे दोन प्रॉपर्टीज आहेत तुम्ही स्वतःहून करू शकता. ओके, चला डिस्कस. आता हेडिंग बघितलं तर आपल्याला माहिती आहे एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दोन ट्रायंगल्स लागणार आहेत. चला घेऊया दोन ट्रायंगल्स. एक आहे ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल पीक्यूआर. इकडे सांगितलंय एरियाज पाहिजे. ओके, एरिया ऑफ अ ट्रायंगल म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, या ट्रायंगल साठी बेस आपण बीसी घेतलं म्हणजे हाईट कुठून येणार, ए, राईट, वर्टेक्स ए वर. ए वरून आपण ड्रॉप करूया परपेंडिक्युलर म्हणजे हाईट काय, एडी. आता मला सांगा या ट्रायंगलचा एरिया काय, तुम्ही सांगणार हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे हाफ इंटू बीसी इंटू एडी. व्हेरी गुड. तसंच या ट्रायंगल साठी जर आपण बेस क्यूआर घेतलं म्हणजे आपण हाईट कुठून ड्रॉप करणार आहोत, पी पासून. म्हणजे पी पासून इकडे ड्रॉप करा. ओके, आता काय हाईट आहे पीएस. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय असणार आहे, हाफ इंटू क्यू आर इंटू पीएस. ओके, व्हेरी गुड. आता झालं ना आपल्याकडे. ओके, दोन आहेत ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. प्रॉपर्टी मी काय सांगितलं, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता आपल्याकडे दोन ट्रायंगलचे एरियाज आहेत, रेशियो करायचंय म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. व्हेरी गुड. आता हे रेशियोज करताना काय होणार आहे, इकडे रेशियोज अपॉन केलंय म्हणजे इकडे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. राईट हँड साइडला काय लिहिणार, हाफ इंटू बीसी इंटू एडी हे लिहिलं, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ते आहे हाफ इंटू क्यू आर इंटू पीएस. तर मला सांगा इकडे काय सिम्प्लिफिकेशन होतंय का? मी सांगणार हो, होणार ना. हाफ आणि हाफ कॅन्सल. हाफ आणि हाफ कॅन्सल झालं म्हणजे काय राहणार आहे, काय होणार आहे, बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पीएस हे उरलंय. आणि हे जे उरलंय ना, हे जे राहिलंय हेच आहे आपलं फर्स्ट प्रॉपर्टी. झालं, हेच आहे फर्स्ट प्रॉपर्टी. पण तुम्ही सांगणार फर्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे एक स्टेटमेंट सारखं असतं. एक स्टेटमेंट असतं ना, तर स्टेटमेंट बनवूया, इकडे वाचूया आणि याच्यातून स्टेटमेंट बनवूया. चला, आता लेफ्ट हँड साइडला बघा काय दिलंय, रेशियो आहे. कशाचा रेशियो आहे, एरियाज ऑफ टू ट्रायंगल आहे ना, म्हणजे तेच लिहिलं, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय, इक्वल टू आहे, लिहा इज इक्वल टू. राईट हँड साइडला बघूया काय ते, रेशियो आहे परत म्हणजे इज इक्वल टू द रेशियो. रेशियो ऑफ व्हॉट, काय रेशियो, कसं रेशियो, रेशियो ऑफ. तुम्ही सांगणार न्यूमरेटर मध्ये प्रोडक्ट आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्ही सांगणार इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रोडक्ट. ओके, जे प्रोडक्ट आहे, कशाचं प्रोडक्ट आहे, बीसी इंटू एडी म्हणजे बेस इंटू हाईट, क्यू आर इंटू पीएस म्हणजे बेस इंटू हाईट. पण कोणतंही बेस आणि कोणतंही हाईट आहे का, बीसी. ओके, तुम्ही सांगणार बेस आहे, ऑफ देअर बेस अँड काय, बीसीचं जे करस्पॉन्डिंग हाईट आहे ते मल्टिप्लाय केलंय, क्यूआरचं जे करस्पॉन्डिंग हाईट आहे ते मल्टिप्लाय केलंय, म्हणजे ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता झालं. आता हे जे स्टेटमेंट आलंय हेच आपलं फर्स्ट प्रॉपर्टी आहे. म्हणजे एकदम सोपं आहे की नाही. आता बघा काय ते, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता यालाच आपण असं लिहू शकतो, A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2.
म्हणजे एकदम सोप्या रीतीने लिहायचं तर असं हे झालं आपलं प्रॉपर्टी नंबर 1. हे जे स्टेटमेंट आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण हे आपल्याला रिझन मध्ये लिहावं लागेल. जेव्हाही आपण प्रॉपर्टी नंबर 1 यूज करतो, राईट, ऍप्लिकेशन करतो, तेव्हा आपल्याला हे रिझन लिहावं लागेल, म्हणजे स्टेटमेंट लिहावं लागेल. स्टेटमेंट काय आहे? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता समजलं? तुम्ही म्हणाल, हो हे तर एकदम सोपं 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 होतं ना. हे तेच मी सांगतो, एकदम सोपं आहे. आता प्रॉपर्टी 1 झालंय. आता प्रॉपर्टी 1 म्हणजे हे, आणि हे जे स्टेटमेंट होतं हे आपल्याला समजलं. आता मी सांगितलं ना प्रॉपर्टी नंबर 2, मी तुम्हाला सांगतो नंतर 3 आणि 4 तुम्ही क्रिएट करा. ओके, प्रॉपर्टी नंबर 2 कसं येणार आहे बघा. प्रॉपर्टी नंबर 1 मधूनच येणार. आता आपण जर H1 आणि H2 म्हणजे हाईट्सला इक्वल घेतलं, दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचे हाईट जे आहे ते सेम घेतलं, H1 आणि H2 सेम घेतलं, तर काय होणार आहे? H1 आणि H2 सेम झालं म्हणजे तुम्ही सांगणार ओके प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये H1 आणि H2 कॅन्सल होणार. ते कॅन्सल झाल्यावर उरलं काय? उरलं आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2, आणि हे आहे आपलं प्रॉपर्टी नंबर 2 झालं. म्हणजे प्रॉपर्टी नंबर 2 काय सांगतो आपण? जर दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचे हाईट सेम झालं तर आपण लिहू शकतो एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. आता याला स्टेटमेंट मध्ये लिहायचंय. ओके, याला स्टेटमेंट मध्ये लिहायचं म्हणजे कसं लिहिणार आपण? काय ते लेफ्ट हँड साइडला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पण कसले ट्रायंगल्स? ज्यांचे हाईट इक्वल, म्हणजे काय लिहिणार? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ बेसेस. कोणते बेस? कोणतेही बेस नाही, करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे आता बघा स्टेटमेंट काय ते, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग बेसेस. सुपर झालं की नाही? म्हणजे तुम्ही सांगणार हो सेकंड प्रॉपर्टी पण झालं. आता एक्साइटेड आहात का थर्ड प्रॉपर्टीसाठी आणि स्वतःहून करायचंय? येणार का? ओके, तुम्ही सांगणार हो सर आपण आता बेसेस इक्वल घेऊया, म्हणजे B1 आणि B2 घेऊया. B1 आणि B2 इक्वल घेतलं म्हणजे काय येणार आहे? B1 B2 कॅन्सल, म्हणजे काय उरलंय? A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2, आणि हे आहे आपलं प्रॉपर्टी नंबर 3. आता याला स्टेटमेंट मध्ये लिहू शकतात. कसं लिहिणार? रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट्स, आणि हे झालं आपलं प्रॉपर्टी नंबर 3. आता किती झाले? 3. आता प्रॉपर्टी नंबर 4 फॉर्म करायचंय. आता तुम्ही मला सांगा, H1 H2 घेतलं इक्वल, ओके, B1 B2 इक्वल घेतलं, आता काय इक्वल घ्यायचं? तुम्ही सांगणार हो हो आता A1 आणि A2 इक्वल घेऊया. घेऊ शकतो का? नाही होणार. मी सांगितलं म्हणून, पुस्तकामध्ये सांगितलं म्हणून का ते समजून घ्या. कारण आपण जे प्रॉपर्टी करतोय ते काय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यांचं प्रॉपर्टी, म्हणजे एरिया प्रॉपर्टी मध्ये राहिलं पाहिजे. एरियाला आपण कॅन्सल नाही करू शकत. ओके, म्हणजे काय करणार आता? एक आहे ऑप्शन, काय ते हाईट्स इक्वल घेऊया आणि बेस पण इक्वल घेऊया. हाईट्स इक्वल बेस इक्वल. आता H1 H2 इक्वल आहे, B1 B2 इक्वल आहे, म्हणजे आता मला सांगा H1 H2 कॅन्सल, B1 B2 कॅन्सल, म्हणजे आता राईट हँड साइडला काय होणार आहे? काहीच नाही, म्हणजे 0 ना. 0 नाही 1, म्हणजे आपण काय लिहिणार? A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1, म्हणजे रेशिओ फॉर्म मध्ये लिहिलं तर आपल्याला येणार आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1. याला आपण अजून एक प्रकारे लिहू शकतो ना. कसं? हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर A2 इंटू 1 A2 येणार आहे, म्हणजे काय येणार आहे? A1 इज इक्वल टू A2. म्हणजे या प्रॉपर्टीला असं पण लिहू शकतो. असं लिहू शकतो म्हणजे काय? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल. हे झालं आपलं प्रॉपर्टी नंबर 4, त्याचं स्टेटमेंट. तर मला सांगा किती प्रॉपर्टीज केलेत? 4. समजलं की नाही? फर्स्ट नंतर सेकंड थर्ड फोर्थ सगळं सोपं होतं की नाही? एकदम सोपं होतं. आपण 4ही प्रॉपर्टीज बघितले, त्यातले स्टेटमेंट पण बघितलं, पण महत्वाचं काय म्हणजे माहितीये? कधीही काय प्रमेय बघितलं, काय प्रॉपर्टीज बघितलं, हे समजून घ्यायचं, हे कधी यूज करायचंय, काय यूज करतोय ते समजून घ्या. हे समजलं की तुम्हाला स्वतःहून यूज करता येईल सममध्ये, आणि तुम्ही स्वतःहून स्मार्ट होता, आणि तेच पाहिजे मला. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी माहित आहे, त्याचं स्टेटमेंट विसरू नका. स्टेटमेंट काय आहे? रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला रिझन मध्ये लिहावं लागेल जेव्हाही आपण प्रॉपर्टी नंबर 1 यूज करणार आहोत तेव्हा.
ओके, प्रॉपर्टी नंबर 2 काय, हाईट्स इक्वल आहे म्हणजे आपण काय लिहिणार, म्हणजे कोणत्याही सम मध्ये हाईट्स इक्वल आलं आणि आपल्याला विचारलंय रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे हे चारही प्रॉपर्टीज आपण कधी यूज करणार, जेव्हाही आपल्याला सम मध्ये एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि त्यांच्या रेशिओ बद्दल विचारले म्हणजे हे प्रॉपर्टी, हो लक्षात घेणार, हे प्रॉपर्टी यूज करायचं. पण कोणतं यूज करायचं, जर हाईट इक्वल आहे तर आपण लिहिणार एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस, आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे ना मग सांगतो ते लिहायची गरज नाही. जर तुम्ही फक्त असं पण लिहिलं ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स चालेल, म्हणजे हे प्रॉपर्टी यूज करा आणि फक्त हे लिहा, ते पूर्ण स्टेटमेंट नका लिहू, चालेल. ओके, थर्ड, जेव्हा बेस इक्वल आहे आणि आपण एरिया अपॉन एरिया इक्वल टू हाईट अपॉन हाईट लिहितो, लिहू शकतो, आणि तिकडे आपण फक्त रिझन मध्ये लिहू शकतो ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस, अलाउड आहे. ओके, तुम्ही सांगणार इकडे कसं, एरियाज इक्वल लिहिलं, बेस इक्वल आहे, हाईट इक्वल, म्हणजे सेम तसंच लिहायचं, ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स. पण आपल्याला हे समजलं केव्हा यूज करायचं 2, केव्हा यूज करायचं 3, केव्हा यूज करायचं 4, पण फर्स्ट प्रॉपर्टी कधी यूज करायचं, जेव्हा ही हाईट आणि बेस काहीच इक्वल नाही, हाईट इक्वल नाही, बेस इक्वल नाही, म्हणजे प्रॉपर्टी नंबर 1 यूज करायचं, तेव्हा एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट असं लिहायचं, पण स्टेटमेंट पूर्ण लिहायचं. आता समजलं, चारही प्रॉपर्टी समजले, केव्हा यूज करायचं, कसं यूज करायचं ते समजलं, काय रिझन लिहायचं हे इम्पॉर्टंट. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जेव्हाही व्हिडिओज बघताय ते सोल्युशन साठी नका बघू, आपण का करतोय ते समजून घ्या, ते आपण डिस्कस करतोय, ते इम्पॉर्टंट. ते समजलं की कोणतंही सम पुस्तकामधलं असो नाहीतर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं असो ते स्वतःहून सॉल्व्ह करू शकता, आणि तेच मला कॉन्फिडन्स पाहिजे, आहे ना ते कॉन्फिडन्स, समजलंय ना. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेच असेल, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा, आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट, ते आहे या प्रॉपर्टीवर. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.